अफगाणिस्तानला पराभव करत टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे। तिन्ही सामने जिंकत अफगाणिस्तान संघाला व्हाईट वॉश दिला। T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची ही शेवटची मालिका होती। आता IPL मधील कामगिरीच्या आधारावरच संघ निवडला जाणार यात काही शंका नाही। या मालिकेत रिंकू सिंगने छाप पाडत T20 वर्ल्ड कप संघातील आपली जागा जवळपास पक्की केली आहे। रिंकूने शेवटच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करत फिनिशर असल्याचं दाखवून दिलं। सर्वत्र रिंकूचं कौतुक सुरू असताना रविचंद्रन अश्विन याने मोठा खुलासा केला आहे। रविचंद्रन अश्विन याने रिंकूचं कौतुक केलं असून एक मोठी गोष्ट सांगितली जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही। रिंकू KKR मध्ये असताना सुरुवातीला त्याला नेटमध्ये सरावावेळी ना बॉलिंग ना बॅटिंग दिली जायची। त्याला सराव करण्याची ही नेटमध्ये संधी मिळत नव्हती। नेटमधील बॉल उचलून तो गोलंदाजाकडे देत असल्याचं अश्विनने सांगितलं। पुढे अश्विन असंही सांगतो, मी रिंकूला उजव्या हाताचा धोनी समजतो। धोनी आणि त्याची तुलना होऊ शकत नाही कारण धोनी हा मोठा खेळाडू आहे, मात्र रिंकू हा धोनीसारखा संयमी आहे। युपसाठी त्याने एकसारख्या धावा केल्या, त्यानंतर आपलं संघातील स्थान पक्क केलं असल्याचं अश्विन म्हणाला। दरम्यान तिसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या 4 विकेट गेल्या होत्या। त्यावेळी मैदानात रोहित शर्माने एकट्याने एक बाजू लावून धरली होती। गडी दबावात आला तेव्हा त्याच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा होत्या। रिंकूनेही कुणाला नाराज केले नाही, कॅप्टन सोबत मैदानात टिकून राहून दुसऱ्या बाजूने लढत होता। रिंकूने या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 3 षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं। हरीश मालुसरेसह अमर भिंगारदेवे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।